नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे नगर परिषद संचालनालयातर्फे जी नगर परिषद भरती प्रक्रिया झालेली आहे 2023 त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे वेळापत्रक आलेलं आहे. तर याच्यानुसार काय केलं की विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर 11 जुलै 2024 रोजी जाहिरात आली होती. त्याच्यानंतर या गोष्टी यांनी दिलेल्या आहेत. तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते कुठे करायचं आहे ते सांगत आहे. तर पनवेल महानगरपालिकेचे आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह 3रा मजला शिवाजी चौक पनवेल इथं तुम्हाला काय करायला लागेल की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागेल की जे ऑनलाईन अर्जात अपलोड केलेलं डॉक्युमेंट जे आहेत शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, आदिवास प्रमाणपत्र या सगळ्यांची ओरिजिनल कॉपी त्याच्यात तसे तुम्हाला 2 झेरॉक्स सेट तुम्हाला घेऊन जाणार लागणार आहे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला आता सांगत आहे की याच्यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी जे होते ग्रुप ए, बी, सी साठी ती 1 जुलैला तुमची होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी जी आहे ती 1 जुलै आणि 2 जुलैला होणार आहे. त्याच्यानंतर अग्निशमन अधिकारी श्रेणी 1 अ, ब आणि क साठी तुम्हाला 1 आणि 2 जुलैला होणार आहे. त्याच्यानंतर नगर परिषद पाणी पुरवठा, जलनिस्सारण आणि स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क श्रेणी अ, ब आणि क साठी तुम्हाला 1, 2 आणि 3 जुलैला बोलवलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इथं कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी गट क साठी श्रेणी अ, ब, क तिन्हीसाठी 1 जुलै, 3 जुलै, 4 जुलै, 5 जुलै, 8 जुलै आणि 9 जुलैला तुम्हाला बोलवलेलं आहे. त्याच्यानंतर लेखापाल, लेखापरीक्षकसाठी तुम्हाला 1 जुलै, 9 जुलै, 10 जुलै, 11 जुलैला बोलवलेलं आहे. त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सेवेसाठी तुम्हाला 1 जुलै, 11 जुलै, 12 जुलै आणि 15 जुलैला बोलवलं आहे. त्याच्यानंतर स्वच्छता निरीक्षकसाठी 16 जुलैला तुम्हाला बोलवलं आहे. आता तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत बघा. एस-एस-सीचं सर्टिफिकेट लागणार आहे, तुम्हाला प्रमाणपत्र लागेल. याच्यात तुमचं वय चेक केलं जातं. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हतेसंदर्भात तुमचे गुणपत्रक जेवढे आहेत आणि प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट्स असतील, तुम्ही ग्रॅज्युएशन असाल, पोस्ट ग्रॅज्युएशन जे तुम्ही फॉर्म भरताना टाकलेलं आहे तेच तुम्हाला सगळे प्रमाणपत्र घेऊन जायचे आहेत. त्याच्यानंतर वयासंबंधात पुराव्यासंदर्भात काय करायला लागेल तुम्हाला सक्षम अधिकाऱ्याने हे केलेला जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला लागेल. आता वयाच्या प्रमाणपत्रासंबंधात एस-एस-सी सर्टिफिकेट ही चालतं, काही प्रॉब्लेम होणार नाहीये. त्याच्यानंतर जर मागास उमेदवार असेल तर त्या संबंधात जात प्रमाणपत्र, त्याच्यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवड झाल्या असल्यास जात वैधता प्रमाणपत्र. म्हणजे तुम्हाला जर एस-टी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागलं. आता हे एस-सी, एस-टी साठी दोघांसाठी हे लागेल तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल व्हॅलिड. त्याच्यानंतर दिव्यांग असेल तर दिव्यांग सर्टिफिकेट, माजी सैनिक असेल तर माजी सैनिक सर्टिफिकेट, त्याच्यानंतर खेळाडू असेल तर खेळाडू सर्टिफिकेट, अनाथ सर्टिफिकेट, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त हे सर्टिफिकेट पदवीधर अंशकालीन हे तुम्ही जिथं म्हणजे ज्या ज्या पॅरलल रिझर्वेशन मध्ये केलेल्या आहेत त्याच्यानुसार तुम्हाला द्यायला लागतील. त्याच्यानंतर महिला उमेदवारात नाव बदल झाला असेल तर तुम्हाला विवाह नोंदणी अथवा गॅजेट तुम्हाला लागणार आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. आणि हे जर प्रेफरन्स हे असेल तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर त्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे. आता त्याच्यानंतर डेट वाईज त्यांनी काय केले की इथं हे दिलेली आहे वेळापत्रक दिलेलं आहे. ओके. तर तुम्हाला हे 2 जे फॉर्म आहेत ते तुम्हाला काय करायला लागतील की भरायला लागणार आहे ते 2 फॉर्म. याच्यामध्ये तुम्हाला माहिती प्रॉपरली जशी आहे ती भरून घ्यायची आहे. ही माहिती भरून तुम्ही काय करायचं की घेऊन जायचं. हे सगळे माहिती पूर्ण प्रॉपरली भरायची. हे 2 फॉर्म तुम्ही घेऊन जायचे आहेत. त्याच्यानंतर इथं यांनी काय केलं की विद्यार्थ्यांची ही यादी आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना कधी कधी बोलवलं आहे ते ही यादी आहे. तर या यादीनुसार तुम्ही काय करायचं की जायचं आहे बघा. प्रॉपरली इथं दिलेलं आहे. ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.